मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक श्री अविनाश तावडे, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद, श्री यशवंत साबळे, सामाजिक कार्यकर्ते। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक। नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील आपत्तीजनक परिस्थितीत त्यावरील उपाययोजना आणि आगामी काळात आपत्ती टाळण्यासाठीच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर सेठी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी वर्षभरासाठी एक नियोजनबद्ध कॅलेंडर तयार करण्यात येणार आहे। या कॅलेंडरद्वारे आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्तीनंतरच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जातील। बैठकीदरम्यान नंदुरबार शहरातील ड्रेनेज लाईन, रस्ते आणि आरोग्यविषयक समस्या तसेच नैसर्गिक आपत्तीशी निगडीत इतर मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा झाली। नाली सफाई आणि हे सगळे जे इमिजिएट मेजर्स आहेत ते सगळे ठेवण्यात आले आहेत आणि सर्व एजन्सी सोबत आमची मीटिंग झाली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये या आठवड्यात जाऊन आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटची मीटिंग घेत आहोत। प्रत्येक PHC मध्ये अँटी स्नेक विनम जे इसेन्शियल मेडिसिन्सचं 4 महिन्याचा साठा आहे ते पुरवण्यात आला आहे। प्रत्येक जे आपले रिमोट एरियाज आहेत तिथे 4 महिन्याचा धान्य आम्ही रिमोट एरियाजमध्ये दिलंय। पण तरी मला असं वाटतंय की थोडे केसेस असे आहेत जिथे फाउंडेशनल काम करणं खूप गरजेचं आहे, त्यावर आम्ही काम करू यावर्षी। म्हणजे ड्रेनेज नेटवर्क एक गोष्टी झाली, STP प्रत्येक अर्बन एरियामध्ये काम करत आहेत की नाही, कचरेचा कुठे कुठे आहे, पाईपची विड्थ कोणती आहे किंवा डायमीटर किती आहे, ते ड्रेनेज पाणी व्यवस्थित एक्झिट होतो का, डिसिल्टिंग जे आहे। सो वन ऑफ द थिंग्स वी आर डुईंग इज की डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्ही एक आता कॅलेंडर तयार करत आहोत की या पाऊस संपला की मग पावसाळ्यासाठी तयारी जी आहे ते पूर्ण वर्षात आमची चालली पाहिजे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।